हां बरं थांबा तिथंच आलो. सका बाबा मागे बाबा इथे दाढी टेकवा. बाबा कपाळ लावा समोर. व्हेरी गुड. समोर बघा. बाळा कपाळ लावा त्यांचं समोर. चलो ये ना बरोबर बाबा. ठीक आहे बाबा. पाठीमागासारखा घाण येते. कधीपासून घाण येते? 2-3 दिवस झाले. इकडे बघा. बाबा समोर बघा. बघा समोर. बघा ना म्हणा वेळेस. तर त्याचं काय म्हणणं आहे? साहेब काय बसा ना तुम्ही बसा. हां त्याच्यामध्ये डोळ्याच्या ऑपरेशनमध्ये लेन्स जो टाकणार आहे त्या लेन्सचा नंबर आपण काढतो. आता या मशीनमध्ये आपण डोळ्याचा जो लेन्स आम्ही दोन समस्या आम्ही पूर्ण हे किती बोटं आहेत? हे किती बोटं आहेत? किती बोटं आहे बाबा? ऑपरेशन करून विजन आली नाही. हा अत्याधुनिक झाईस कंपनीचा मायक्रोस्कोप आहे. हा मेड इन जर्मनी आहे आणि याची क्लिअरिटी खूप असते. आणि या नवीन अत्याधुनिक मायक्रोस्कोपद्वारे आपल्या इथे बिनटाकाच्या शस्त्रक्रिया करण्यात येतात. आणि
आणि त्यामुळे सुट्टी लगेच अर्ध्या तासानंतर आम्ही पेशंटला सुट्टी करण्यात येते. सर केस तालुका असेल किंवा केस शहरामध्ये जे बाहेर गावी जाऊन जे डोळ्याची ट्रीटमेंट घ्यावं लागते ती सुविधा आपल्या या क्लिनिकच्या माध्यमातून आपण देणार आहात का नागरिकांना? हो, नक्कीच. येथे आसपासच्या नागरिकांना मी असं आवाहन करतो की इथे आपल्या इथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू शस्त्रक्रिया आणि तिरळेपणाची शस्त्रक्रिया जी बीडमध्ये पण क्वचितच होते, या सर्व शस्त्रक्रिया केस शहरामध्ये होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला बीडला, अंबेजोगाईला, लातूरला या ठिकाणी जाण्याची गरज नाही आहे. आणि ग्रामीण भाग असल्यामुळे येथे आम्ही सर्जरी पण खूप कमी दरामध्ये करण्यात येते. काय सांगाल सर, आपण आज केज शहरामध्ये चंपावती नेत्रालयाच्या नावाने हॉस्पिटल चालू केलं आहे, तर याच्यामार्फत आपल्या सुविधा कशा असतील आणि कधीपासून सुरू झाल्या आहे? नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र गालफाडे. केज शहरामध्ये प्रथमच आपण चंपावती नेत्रालय या नावाने आपण इथे डोळ्यांचे हॉस्पिटल चालू केलेले आहे. 24 नोव्हेंबर 2024 रोजी आपण या दवाखान्याची ओपनिंग केलेली आहे. ओपनिंग केल्यापासून आपण सुरुवातीला काही दिवस फ्री ठेवलं, फ्री आय चेकअप केलं आणि डोळ्याचे ऑपरेशन पण केलेले आहेत. तर नवीन वर्ष आणि प्रजासत्ताक दिन या निमित्त आपण 1 जानेवारी 2025 ते 26 जानेवारी 2025पर्यंत आपण टोटली आय चेकअप फ्रीमध्ये ठेवणार आहे. यामध्ये आपण काचबिंदू निदान, मोतीबिंदू निदान, चष्म्याचे नंबर, काचोळा, तसेच लहान मुलांची आरोपी स्क्रीनिंग, ज्याला की आपण इथे लहान बाळांची आरोपी स्क्रीनिंग म्हणजे रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी, म्हणजे जे 9 महिन्याच्या आधी जन्मलेले आहेत अशा बाळांची तपासणी पण इथे केली जाते. तसेच त्यांच्यावर काही लेझर उपचार असेल तर तो पण इथे केला जातो. आपल्या इथे बरेच पेशंट डायबिटीज असतात, काही जणांना बीपीचा त्रास असतो, काही जणांना तिरळपणाचा त्रास असतो. तर डोळ्याच्या संबंधित जे काही आजार असतील त्यांची टोटली इथे तपासणी 26 जानेवारीपर्यंत आम्ही मोफत करणार आहेत. तसेच या माध्यमातून आपण नवीन सुरू केल्यामुळे येथे आपण ऑपरेशनची पण सुविधा दिलेली आहे. ऑपरेशन केल्यानंतर आपण अर्ध्या तासानंतर लगेच पेशंटला सुट्टी करतो. आणि येथे आपण अल्प दरात म्हणजे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया, काचबिंदूची शस्त्रक्रिया, तिरळेपणाची शस्त्रक्रिया या सर्व सुविधा आपण येथे देण्यात आहेत. सोबत आपल्याला किती सहकार्य आहेत आणि किती जण मिळून हे आपण क्लिनिक चालवतात? आम्ही 3 डॉक्टर आहोत. डॉक्टर प्रदीप सानप, डॉक्टर नारायण आळणे आणि मी डॉक्टर रवींद्र गालफाडे. आम्ही तिघांनी मिळून इथे चालू केलेली आहे. तर आम्ही सोमवार ते रविवार दररोज इथे 1 डॉक्टर इथे उपस्थित असतो, जेणेकरून आपल्याला की 24 तास आपल्याला केज शहरामध्ये एक तरी डॉक्टर डोळ्यांचा अवेलेबल असावा, त्या उद्देशाने आपण इथे चालू करण्यात आलेलं आहे. क्लिनिकचा प्रारंभ केला, सुरुवात ओपनिंग केली, तेव्हापासून आपल्याला या शहरामधून किंवा तालुक्यामधून कसा रुग्णाचा प्रतिसाद मिळतो? आपण चालू केल्यानंतर पहिल्याच महिन्यात आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला. आपली महिन्याची चौकडी जवळपास 1000च्या आसपास झालेली आहे एका महिन्यातच, आणि डोळ्यांच्या जवळपास 20 ते 22 शस्त्रक्रिया एका महिन्यात करण्यात आलेल्या आहेत. तरी पण बऱ्याच जणांना आणखीनही अद्यापही हे नवीन सुरू झालेलं हॉस्पिटल माहीत नाही आहे. तरी त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की आपण 26 जानेवारीपर्यंत इथे येण्याच्या आणि डोळे दाखवायचा. तरी मी केज शहरातील नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या केज शहरामध्ये डोळ्यांच्या सगळ्या तपासण्या, त्यांचे निदान आणि त्यांचे उपचार येथे येऊन करण्यात यावे. आणि ही सर्व काही मोफत तपासणी आहे, त्याच्यामुळे त्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो.